सो पुढच्या परफॉर्मन्ससाठी स्टेजवर जी स्कूल येते आपला विकास मंदिर मेंटली चॅलेंज वर्कशॉप नाशिक रोड यांना विनंती आहे त्यांनी त्यांच्या टीम सह स्टेजवर यायचंय आणि धमाका करायचा आहे. कम ऑन. नमस्कार मी एक गोविंदा बोलते. गेल्या वर्षी दहीहंडीच्या शेवटच्या थरावरून पडलेली गोविंदा. हो मीच ती. पण काय मज्जा होती राव. शेवटच्या थरावर चढून हंडी फोडली होती मी. गेल्या वर्षीचे ते दिवस आठवले की असं वाटतं की सारं फेकून द्यावी ही व्हीलचेअर आणि सामील व्हावं त्या उत्साहात, त्या कल्लोळात, त्या रात्र रात्र चालणाऱ्या दहीहंडीच्या सरावात. आता कायद्यानुसार कोणतंही मंडळ ह्यापुढे 9 थराची हंडी लावू शकणार नाही. पण अशी मंडळं आहेत जी ह्या कायदा धाब्यावर बसून 9 थराच्या हंडीचा विक्रम करणार आहेत. अरे जा म्हटलं जा, नाचत बसला.
चला पुढे चला सगळ्यांनी चला पुढे चला हात वरती करा पाण्याची पुढे मारू नका अहो सावकाश सावकाश हळू 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 चला अहो पडली अहो पकडा पकडा पकडा. पन्नास फुटावरून सरळ खाली कॉन्क्रीटच्या रस्त्यावर आदळल्यानंतर कसं वाटत असेल. भयंकर असह्य वेदना आणि अंधार. आणि जेव्हा हॉस्पिटलमध्ये डोळे उघडतात ना तेव्हा शरीराचा एक भाग हालचालच करत नाही. असं समजल्यानंतर मिनिटा मिनिटाला येतो तो राग, संताप, त्या सरावाचा, त्या उल्हासाचा, त्या कल्लोळाचा आणि स्वतःचा. सरकारने दिलेल्या निर्णयाला फाट्यावर मारल्याचा राग. आणि अजूनही जर नियम फाट्यावरतीच मारायचे असतील ना तर यावर्षी सुद्धा अशीच व्हीलचेअरवरती एखादी गोविंदा बसलेली दिसेल. गोविंदा ऑडियन्स रिप्लाय गोविंदा बोला श्री कृष्ण भगवान की. चलो एक बार जोरदार तालियां हो जाए इन सब बच्चों के लिए.